एक ओव्हर 13 रन. 2 ओव्हर 23 रन.
धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23. सामना सुरू आहे इनगाव आणि डिंगडॉंग कासगाव या दोन टीममध्ये. 4 षटकांचा सामना असेल. षटक क्रमांक हे तिसरं नक्की सुरू होत आहे. गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये किरण विषे येत आहेत आणि स्ट्राईक इनला बॅट्समन जितेश आणि हरेश ही जोडी आहे. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव हा संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ भाईजान स्टार या टीम समोर खेळणार आहे क्वालिफाईंग मॅच. मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडीशी दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. लागतोय दुसरा धक्का मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघाला. चेन्नई बॅट्समन विशाल येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती स्ट्राईक इनला बॅट्समन जितेश आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत. अपीलला फेटाळली आहे LBW ची. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 24 धावा. चांगलं हे षटक आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव. यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या टीमला लागतोय हा तिसरा धक्का. जो चालू सामना आहे मिताली 11 डिंगडॉंग कासगाव आणि इनगाव या दोन टीम मध्ये जो संघ जिंकेल तो संघ भाईजान स्टार या टीम समोर खेळणार आहे. तो सामना क्वालिफाईंग सामना असणार आहे. बक्षीस पात्र लढत. कोणता संघ दाखल होईल पुढच्या फेरीमध्ये कासगाव की इनगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. कासगाव संघाने सुरुवात खूप चांगली केली होती या मॅच मध्ये, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत किरण विषे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. मयूर, किरण लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. न्यू बॅट्समन मयूर आहेत. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. फलंदाज मयूर 0 वरती बाद.
सो मच विश्वनाथ धुळे यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम. गेली 5 दिवस अप्रतिम गुणलेखन त्यांनी केलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती लाभणार आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत या स्पर्धेचे विश्वनाथ धुळे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक बॉल लेफ्ट मोर द विकेटने. स्लॉग स्वीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सोमाय धावसंख्या 28. 28 धावा. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव आणि इनगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. धावसंख्या 28. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज किरण विशे. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. अंतिम दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. ड्राईव्ह करताय. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 धावा. नवीन गोलंदाजी अंतिम षटकामध्ये येत आहेत. रोशन जाधव. 4 षटकांचा सामना आहे. चला आज भरपूर सामने खेळवायचे आहेत त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करा आणि या पुढील सामना असेल भाईजान स्टार आणि जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये. त्यानंतर भूमी 11 ढवलेपाडा आणि त्यांना फाईट करेल बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि त्यानंतर चिंचपाड आणि वडूनवगर. सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. ऑन साइडला हुक करतायत. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आहे बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे यांचे पिताश्री स्वर्गीय भगवानजी धुळे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. करण धुळे असतील, त्यानंतर जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली असेल, ग्रामस्थ मंडळ जोविली असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. खऱ्या अर्थाने ज्याने जोविली गावाचं नाव आणि बदलापूर शहराचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं या टेनिस विश्वामध्ये, अगदी अखादी देशामध्ये त्याला आपण मागच्या वर्षी देखील पाहिलं. कतारची स्पर्धा गाजवली. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 34. 34 धावा. अंतिम षटक आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे. मनोहरदादा खंबाळे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बॅटची कडा, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली बॅटिंग सुरू आहे या इनिंग मध्ये. आतापर्यंत 3 चौकार लगावले शैलेशने.
क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी शैलेश आणि 3 चौकार आतापर्यंत लगावलेले आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती महागडी गोलंदाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑन सीमा पार षटकार येतोय शैलेशच्या बॅटमधून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टे आणि व्हॉइस ऑफ बदलापूर राहुलजी चव्हाण सरांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. धावसंख्या आहे 45. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस क्रीजच्या बाहेर लँड झालाय की नाही ते आपण चेक करूया. व्हाईट बॉल तर आहेच परंतु हा नो बॉल आहे की नाही त्यासाठी आपण चेक करतोय. विवेक गायकवाड सर आहेत आणि योगराज महाराज बुटेरे सर आपण पाहू शकाल. हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि आमचे टीव्ही अंपायर DK सर आहेत. वाईट बॉल आहे सर. वाईट +1 मिळतील. चेंडूवरती धावा एकूण 2. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. (47) 47 धावा. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघाला. हे 47 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. स्ट्राइक इनला बॅट्समन मनोज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज रोशन जाधव. महागडी गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. हॅट्रिक बॉल.
47. अंतिम चेंडू शिल्लक आहे. लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. हा झेल पकडलेला आहे आणि हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज रोशन जाधव. या मॅच मध्ये षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव. 2 धावांची पेनल्टी आहे. धावसंख्या होईल 49 आणि 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे इनगाव या संघासमोर. स्ट्राईक इनला बॅट्समन शंकर विषय आहेत ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो इनगाव संघ. आणि नॉन स्ट्राईक इनला फलंदाज रोहित कडव. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये जयेश टेंबे. 24 चेंडू 50 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. क्या बात आहे. लॉफ्टेड काउंटरचा फटका गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार.
धावसंख्या आहे 4. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आले हा डॉट बॉल. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला बिग हिट. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये फिल्डर. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा षटकार येतोय शंकरच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. फुल टॉस चेंडू. इट्स अ बीमर आणि लॉंग स्टॉप सीमा रिशीच्या बाहेर. नो +4. नशिबाचे या 5 धाव मिनिट आहेत इनगाव संघाला. धावसंख्या आहे 15. मागच्या वर्षी जोविलीकर चषक झालं होतं नाईट स्पर्धा. त्या नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता शंकर. क्या बात आहे. क्लासिकल फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत फ्रीट आहे त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाहीयेत. फिल्डरला असं वाटलं की हा झेल पकडलेला आहे आणि त्याने सेलिब्रेशन देखील केलं, परंतु आता डोक्यावरती हात आहे त्याच्या. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. बचावलेत मित्र म्हणेन फलंदाज शंकर. स्ट्राइक इनला बॅट्समन रोहित कडव. फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल. 22 धावा. 50 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागतेय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23 धावा. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे. नवीन गोलंदाज शैलेश येतोय. ज्या शैलेशने बॅटिंग खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंग मध्ये. 18 चेंडू शिल्लक आहे. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. शैलेश बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग शैलेश करतोय. आलाय हा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये.
पहिल्या चेंडूला डॉट बॉल. सुरुवात शैलेशने चांगली केली आहे या दुसऱ्या षटकाची. डॉट बॉलने 17 चेंडू शिल्लक आहे, 27 धावा बनवायच्या आहेत. कमबॅक करावं लागेल मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या टीमला या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि प्रेक्षकाने एका हातामध्ये झेल पकडलेला आहे. थँक्यू सो मच. 100 रुपयांचं पारितोषिक विवेकजी गायकवाड यांच्या माध्यमातून त्या भाग्यवान प्रेक्षकाला असणार आहे ज्याने एका हातामध्ये झेल पकडला षटकाराच्या बाहेर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 29 धावा. अजून 21 धाव बनवायचे आहे त्या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 21 ची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 29 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल राहिलेला आहे. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. फंबल झाले क्षेत्ररक्षक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. वरती धावा एकूण 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 31. 31 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली इनगाव या संघाने. मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडीशी दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चेंडू सापडला नाहीये आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. खराब फिल्डिंग आपण पाहतोय. जिथे 2 धावा झाल्या असतात तिथे मात्र या 3 धाव मिळत आहेत. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज या मॅच मध्ये आहे इनगाव या संघाला. जन्मतारीख नाही. बारा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16 या मॅच मध्ये. 12 चेंडू 16 ची गरज. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सामन्यामध्ये इनगाव
या संघाने. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर थांबवलेला आहे रोहितने. चांगली कॉलिंग, यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झालेला आहे. आलाय हा डॉट बॉल. हे षटक फार महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जितेश, जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये वापसी करेल मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघ, आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर सामना खुला होईल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे सिद्धेश राणे यांच्याकडून. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट चाललाय, जवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 38 धावांची पार्टनरशिप बनवली आहे रोहित आणि शंकरने. या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे रोहितचा. ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 39, 39 धावा, चेंडू शिल्लक आहेत 9, धावा बनवायच्या आहेत 11 या मॅच मध्ये. शंकर खेळतोय वैयक्तिक 23 धावांवरती. शंकर खेळतो 11 वरती आणि 23 वरती रोहित बॅटिंग करतायत. चला थोडीशी घाई करा कासगाव संघ, भरपूर सामने खेळवायचे आहेत आजच्या या दिवसामध्ये. 3 क्वालिफाईंग सामने, त्यानंतर सुपर 6 चे सामने, सेमीफायनल, मेगा फायनल. ऑन साइडला लॉफ करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, गॅप मधून चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार. होईल. 8 चेंडू शिल्लक, 7 ची गरज. अर्ली बॅट स्विंग, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 44. 8 चेंडू शिल्लक आहे, 6 धाव बनवायच्या आहेत. चला भाईजान 11 टीम कॅप्टन टॉस साठी या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि नशिबाची साथ मिळते इनगाव संघाला. बाईच्या स्वरूपात येतोय हा चौकार. दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू शिल्लक. भाईजान स्टार बदलापूर या संघाचे कॅप्टन देखील येत आहेत आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 2 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये.
2 धावांची गरज आहे. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहे. विशाल, रोहित, कडव स्ट्राइक इनला आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर विजयाचा चौकार येतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे इनगाव संघाने. इनगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला इनगावचे कॅप्टन टॉससाठी या. भाईजान स्टार बदलापूर आणि इनगाव या 2 संघांमध्ये असेल क्वालिफाईंग मॅच. आणि टॉस जिंकलेला आहे. इनगाव टीमने फिल्डिंग स्वीकारली आहे. चला सामना 4 षटकांचा असेल. फिल्डिंग लावून घ्या आपण. इनगाव टीम